नमस्कार मित्रांनो, राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा लागलेला असून महायुतीला प्रचंड मतांनी राज्यातील जनतेने निवडून दिलेले आहे। आता महायुतीने निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या वचननाम्यामध्ये सांगितले की आम्ही ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन 1500 रुपयावरून 2100 रुपये करणार आहोत। तर आता याची अंमलबजावणी ही होणारच आहे। परंतु राज्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ शिवनिवृत्ती योजना या लाभार्थ्यांची मागील 1500 रुपये याप्रमाणे देण्यात येणारे अनुदान 3 महिन्यांपासून रखडलेले आहे। या योजनेचे हे मागील अनुदान त्यांना कधी मिळणार आहे? आता आचारसंहिता सुद्धा संपली आहे, त्यामुळे सरकारी यंत्रणेचा कामाचा ताण हा कमी झाला आहे। त्यामुळे सरकारी यंत्रणेने या योजनेच्या लाभार्थ्यांकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे। हे लाभार्थी वयस्कर असल्याने ते मजुरीही करू शकत नाही। सर्व लाभार्थी अडचणीत असल्याने त्यांना त्वरित अनुदान हे देण्यात यावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे। विधानसभेच्या निवडणुका संपल्या, सर्व अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला, त्यांची निवडणुकीच्या कामातून आता मुक्तता झाली आहे। अशा वेळी आता जनसामान्यांच्या कामाकडे लक्ष देणे हे अत्यंत आवश्यक आहे। राज्यातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना या योजनेच्या हजारो लाखो लाभार्थ्यांना ऑक्टोबर पासून मानधन हे मिळालेले नाही। हे वयस्कर असल्याने कुठेही मजुरी करू शकत नाही। आर्थिक अनुदान मिळाल्याने हे लाभार्थी मोठ्या संकटामध्ये सध्याला सापडले आहेत। या लाभार्थ्यात महिला, पुरुष व सर्व जाती धर्माचे लोक आहेत। तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेची आणि नवीन प्रकरणे राज्यामधील तहसील कार्यालयामध्ये हे प्रलंबित आहेत। निवडणुकीच्या आचारसंहितामुळे ही प्रकरणे निकाली काढता येत नव्हती। आचारसंहिता देखील संपली असल्याने ही प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावी। वृद्धांना ही कागदपत्रे जमा करण्यासाठी खूप मोठी मेहनत ही घ्यावी लागते। तसेच यामध्ये दलाल देखील मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहेत आणि या सर्वांना नंतर कुठे त्यांनाही कागदपत्र हे मिळतात। या योजना म्हणजे गरीब आणि निराधार कुटुंबांचा आधार आहेत। अनेक वृद्धांना मुले नसल्यामुळे त्यांचा संसार यावर चालत आहे। अधिकाऱ्यांनी परत निराधार योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांच्या कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये जमा करत अशी मागणी सर्वच लाभार्थ्यांकडून होत आहे। तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी। अशाच नवनवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून येणारी सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत भेटेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।